सत्ताधारी पक्षाकडून वंचित उमेदवारांना धमकी, दबावाला बळी पडू नका. बळी पडून उमेदवारांना अर्ज मागे घेतला. वंचित प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा मोठा दावा. निरुपम वायकरांच्या उमेदवारीला शालिनी ठाकरेंचा विरोध. महाराष्ट्र द्रोही निरुपम आणि वायकरांना मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका. शालिनी ठाकरेंचा ट्विटवरून इशारा. काँग्रेसीच भाजपची बी टीम. काँग्रेसकडून अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना त्रास तर सुजात आंबेडकरांचा काँग्रेसवर आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभेचे बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. अमरावतीनंतर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सभा. कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अबू आझमींचं स्पष्टीकरण. फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल. स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले. संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल. अजित पवारांच्या मुलावर सरकार मेहरबान. पार्थ पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा तर नेत्यांची सुरक्षा कमी केलेली असताना पार्थ पवारांच्या सुरक्षेत वाढ केल्यानं चर्चांना उधाण. दिल्लीच्या जंतर मंतरवर तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी हाडं आणि कवट्या घेऊन शेतकऱ्यांचं आंदोलन. अरविंद केजरीवालांच्या अडचणीमध्ये वाढ. केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 7 मे पर्यंत वाढ. उदयनराजेंना उशिरा उमेदवारी म्हणजे त्यांचा पराभव. शशिकांत शिंदेंच्या प्रचार सभेतून जयंत पाटलांचा हल्लाबोल. वर्ध्याच्या चांदूर रेल्वेमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन. रामदास तडसांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा. सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर दौऱ्याला सुरुवात. ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्स्फूर्त स्वागत. 5 वर्षात राणांनी कुठलीही विकास कामं केली नाहीत. नवनीत राणांनी पवारांना धोका दिला. यशोमती ठाकूरांचा नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल. राज्यात महिलांविषयी असुरक्षित वातावरण. जनतेची केंद्र सरकारवर तीव्र नाराजी. रोहिणी खडसेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी माजी आमदार गणपत कदमांची घेतली भेट. राणेंनी विचारपूस केल्यानं कदम यांना अश्रू अनावर. कोल्हापूर लोकसभेसाठी 23 जण तर हातकणंगलेसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. तर उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं व्होटिंग मशीनच्या मागणीत वाढ. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. सोलापूरमध्ये मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्तानं भक्तांची अलोट गर्दी. मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 10 वर्षीय मुलावर शाळेतील शौचालयामध्ये धक्कादायक प्रकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.